पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। पुणे घाट परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। तर मुंबईसह कोकण, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात देखील मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नागपुरात पुढील 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। पावसानं दडी मारल्यामुळे उकाडा वाढला। 28 जुलैच्या अतिमुसळधार पावसामुळे नागपुरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची हायकोर्टाकडून गंभीर दखल। पाणी साचण्यावरती तत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल हा 14 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश। शिरपूर तालुक्यासह सातपुडा पर्वतरांगांमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस। या पावसामुळे शिरपूरच्या अरुणावती नदीला पूर। जोरदार गावातून जाणारा अरुणावती नदीचा लहान पूल पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरण 93.54% भरलं। धरणातून 2400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। धरणात 71.71 टीएमसी जिवंत पाणीसाठा। पाण्याची आवक आणि साठ्यावरती प्रशासनाचं लक्ष। हतनूर धरणाच्या 9 केंद्रांमध्ये 153.4 मिलीमीटर पावसाची नोंद। पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून 25,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। धुळ्यातील सुलवाडे जामफळ उपसा जलसिंचन प्रकल्पाचं काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे निर्देश। या प्रकल्पासाठी 133 केव्ही वीज पुरवठ्याचं काम देखील वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना। मुंबईत 87% पावसाची नोंद। पालघरमध्ये संपूर्ण हंगामापेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद। ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसानं 2000 मिलीमीटरचा टप्पा पार केल्याची माहिती। रायगड आणि ठाणे जिल्ह्यात देखील 70%हून अधिक पाऊस झाल्याची माहिती। साताराच्या माण आणि खटाव तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा। मायणी तलावामध्ये टेंभू योजनेचं पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी। धुळ्यामध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी। या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। मात्र अजूनही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। अमरावतीत पावसाची रिपरिप सुरू। मागील काही दिवसांपासून पावसाचा खंड होता, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। धरणं अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत। हिरवाई आणि धुक्याच्या चादरीनं सातपुड्याचं सौंदर्य खुललं। सातपुड्याच्या दुर्गम भागात सध्या रिमझिम पाऊस सुरू। पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा नसल्यामुळे सुविधा देण्याची स्थानिकांची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर मंदावला। प्रमुख नद्यांनी अद्याप इशारा पातळी गाठलेली नाही। यंदा प्रशासनाला पाण्याचं नियोजन करावं लागणार। नंदुरबारच्या गौतम नगरामध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण। पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप। तक्रारी करून सुद्धा दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला। लातूरच्या औसा तालुक्यातील हळदुर्ग आणि बऱ्हाणपूर गावामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पाणी टंचाई। लाखो रुपये खर्चून योजना राबवून सुद्धा पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। लातूर जिल्ह्यातल्या प्रकल्पांमध्ये आता अत्यल्प पाणीसाठा शिल्लक। तिरू आणि मसलगा या प्रकल्पात 0% जलसाठा, त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईवर नागरिकांकडून चिंता व्यक्त। नाशिकच्या येवला तालुक्यात पावसाची दडी। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाऊस गायब। मका, सोयाबीनसह खरीप पिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। मोठ्या पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे। वर्ध्यामध्ये पावसाच्या खंडाचा मिरची पिकावरती परिणाम। पिकांची वाढ खुंटली असून विविध रोगांचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा। नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता। नंदुरबार आणि सुंदरडे शिवारातील शेती पाण्याखाली। कापूस, मिरची, पपई पिकं धोक्यात। नांदेडच्या हुडी गावालगतच्या नाल्यावरती पूल नसल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास। यापूर्वी तरुण आणि जनावरं वाहून गेल्याच्या घटना, त्यामुळे तातडीनं पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याची ग्रामस्थांची मागणी। रायगडच्या कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था समोर आणणाऱ्या 3 शाळकरी मुलींची ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट। यावेळी आदित्य ठाकरेंनी फोनवरनं मुलींशी संवाद साधला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या पेगलवाडी गावातील विद्यार्थ्यांनी आपली रस्त्याची व्यथा मांडली। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नाशिकच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा झाडाझडती घेणार। 14 ऑगस्टला मुख्यमंत्री कुंभमेळा कामांचा आढावा घेणार। रस्त्यांची दुरवस्था आणि संथ गतीच्या कामांवर मुख्यमंत्र्यांचं पुन्हा लक्ष। नाशिक शहरातील 5000हून अधिक खड्डे बुजवले। खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मटेरियल आणि उच्च दर्जाच्या खडीचा वापर। नाशिक पालिकेच्या मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचा दावा। शिरपूर कोहमारा महामार्गावरती जीवघेणे खड्डे। 2 कार उलटल्या। मुंबई कोलकाता महामार्गाची दुरवस्था तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी।
अक्कलकुवा मुलगी मार्गावरील देवगोई घाटामध्ये तीव्र वळणावरती भरी मोठी दरड कोसळल्यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात। समोरून येणारी वाहनं दिसत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला। दरड तातडीनं हटवण्याची मागणी। रत्नागिरीच्या दापोली काळकाई कोंड गावामध्ये संरक्षक भिंत घरावरती कोसळली। संरक्षक भिंत कोसळून घराच्या पडवीचं नुकसान। सततच्या पावसामुळे संरक्षक भिंत खचली। सुदैवानं जीवितहानी नाही। रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबा घाटातनं एसटी वाहतूक बंद। पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे खबरदारी। आंबा घाटाऐवजी आता पाचल मार्गे अणुस्कुरा घाटातनं एसटी बसेस जाणार। रत्नागिरीच्या परशुराम घाटामध्ये रस्त्याला पुन्हा तडे। परशुराम घाटातील रस्त्याच्या काही भागात तडे गेलेत। घाटाच्या मध्यभागी रस्ता खचलाय। प्रवास धोकादायक बनलाय। चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था। रस्ते दुरुस्त केले जात नाहीत। आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। कंपनीच्या उत्पादनावरती याचा परिणाम होत असल्याची चाकणमधल्या उद्योजकांची मागणी। तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये झेडपी शाळेचा स्लॅब कोसळल्यामुळे 13 विद्यार्थी जखमी। अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावातील शाळेतला धक्कादायक प्रकार। जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर डिस्चार्ज। पुण्याच्या मावळमधील धनगरवाड्यामध्ये आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ। रस्ता नसल्यामुळे वृद्धाला झोळीतून नेण्याची वेळ। वारंवार निवेदन देऊन सुद्धा ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। लवकरात लवकर उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या चाकण बाजार समितीमध्ये भाजीपाल्याला मातीमोल किंमत। कोथिंबीरीला 1 रुपया तर मेथीला 2 रुपयांचा दर। कोल्हापुरातील मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेवरनं ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार आक्रमक। मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आमदार राजेश क्षीरसागर हे अपयशी। संजय पवारांचा आरोप। जनतेची माफी मागून नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा। संजय पवारांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा। क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चात आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बबनराव घोलप, राजकुमार बडोले आणि माजी आमदार बाबूराव माने उपस्थित। परभणी महापालिकेच्या आरोग्य सभापती डॉक्टर अबोली कांबळेंच्या खुर्चीवर त्यांचे वडील डॉक्टर अनिल कांबळे बसल्याचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल। या फोटोवरून सभापतींचा कारभार नातेवाईक पाहत असल्याचा आरोप। महापालिका वर्तुळात त्यामुळे चर्चा। जळगाव उपवन संरक्षण कार्यालयासमोर पाचोरा येथील वन्यजीव रक्षक रेस्क्यू सेंटर एनजीओचं आमरण उपोषण। मानक वन्यजीव रक्षक पदाच्या नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप। तर जुन्या वन्यजीव रक्षकांना संधी देण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातील महिलेवरती अत्याचार करून खून। जळगावात कुंभार समाज बांधवांतर्फे निषेध। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची समाज बांधवांची मागणी। भंडाराच्या तुमसरमधील मिटेवाणी परिसरात शासकीय रुग्णालयाला मंजुरी। प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी। आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नांना यश। वाशिम जिल्ह्यातील 58,056 विद्यार्थी अद्याप शालेय गणवेशाच्या प्रतीक्षेत। विद्यार्थ्यांना पहिला नियमित गणवेश मिळाला असला तरी अद्याप दुसरा गणवेश मिळालेला नाही। विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य कधी मिळणार असा सवाल। प्रशासनाची वाट न पाहता थोपटेवाडी ग्रामस्थांकडून श्रमदान। 7 वर्षांपासून दुर्लक्षित रस्त्यांची दुरुस्ती। खड्ड्यांमुळे त्रस्त ग्रामस्थ अखेर रस्त्यावरती उतरले। 1.5 किलोमीटर रस्ता श्रमदानातून दुरुस्त केला। परभणीमध्ये 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं भीक मागू आंदोलन। कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं 10 तारखेपासून काम बंद आंदोलन। हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या महिलेला महावितरणकडून तब्बल 2,18,000चं बिल। प्रभावती श्रावणे या महिलेच्या घरात 3 लाईट, 2 फॅन आणि 1 टीव्ही असल्याची माहिती। महावितरण बिल दुरुस्त करून देणार। नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणात आरोपीची कोठडी वाढवली। अटकेत असलेल्या मतीन पटेलला पुन्हा न्यायालयीन कोठडी। धर्मांतर प्रकरणी संशयित निदा खानला मतीन पटेलनं आश्रय दिला होता। नाशिकमध्ये फायनान्स कंपनीत मॅनेजर असल्याचं सांगत महिलांची फसवणूक। कर्ज देण्याच्या बहाण्यानं 24 ग्रॅम सोन्याचे दागिने हिसकावले। ओझरमधील आरोपी योगेश कदम आणि साक्षीदाराला अटक। कोल्हापूरच्या रंकाळा तलाव परिसरात भानामतीसारखा संशयास्पद प्रकार। एक व्यक्ती एका महिलेसमोर नारळ फिरवताना दिसून आला। TV9 मराठी मात्र याची पुष्टी करत नाही। पुण्याच्या बाणेरमध्ये ट्रक उलटला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती।